शाळेमध्ये विरोध समारंभांचा विरोध समारंभाचा कार्यक्रम घेतलेला आहे. सुरुवात म्हणजे मला सांगण्याचं हे आहे की म्हणजे मी असा एक व्यक्ती आहे की मी माझ्या म्हणजे कुठल्याच आतापर्यंत म्हणजे 10-5 गट किंवा कुठली तरी व्यक्ती यांच्यासोबत राहिलो नाही, कारण मला ते आवडत नाही. कोणीतरी काही चुका केला मग मी त्याचा म्हणजे पिशाच धरतो. एकदा चुकीचं काम केलं की मग मी त्याला त्रास देतो. त्याच्यामुळे मी कोणाच्या सहवासात राहत नाही. पण या सर्व मला अध्यक्ष व्हायचं नव्हतं, तरी पण त्यांनी म्हणजे अध्यक्ष म्हणजे सर म्हणले की मला वाटलं की म्हणजे मला असा एक दुर्दैव वाटते या गावाचं की जरी म्हणतात गाव खराब नाही, पण मी पूर्ण जिल्हा बरं फिरतो तर प्रत्येक गोष्टीत गाव माझं निगेटिव्ह आहे सर, की कुठलंच पॉझिटिव्ह नाही. कारण मी एक व्हिडिओ बघितला आहे की दुकानदाराच्या समोर की कोणीतरी व्यक्ती पानपुरी खाते आणि तो म्हणजे व्यक्ती थुकत जाते, तर ते परत दुकानदारची भीत पुसत राहते. तर असं करत करत मग एक दिवस तो व्यक्ती तिथे म्हणजे आपला जे ध्वज आहे ध्वजाचं चित्र काढतो आणि चित्र काढल्यानंतर की मग लोक तिथे थांबतात. तसं या सरांना काय काय त्रास होते की चांगलं काम करताना काय काय कुठल्याही व्यक्तीला काय त्रास असते हे मला यांच्या सहवासातून कळलं. आणि यांची नेहमी एकच म्हणजे धडपड की या शाळेमध्ये काय आपण म्हणजे आपण काय काय नवीन नवीन लेकरांना खेळण्यासाठी आणलं पाहिजे, त्यांना शिकवण कशा प्रकारे दिली पाहिजे, परत ग्राउंडमध्ये कशी स्वच्छता राखायला दिली पाहिजे, परत कुठल्याही व्यक्ती त्रास देत असेल तरी आपण सहन करण्याची ताकद कशी ठेवावी हे मला यंगर सर आणि रासकर सर यांनी शिकवून गेलेले आहे. कारण माझ्याकडे एवढी सहनशीलता नसायची, कारण कुठलाही व्यक्ती जर समजा असं किती वेळ मी बाहेर शहरामध्ये राहिलो, जर कोणी एखाद्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अन्याय होत असेल तर मी जर 3 वेळा म्हणजे पाहिलं तर 4थ्या वेळा तर मी कुठल्याही प्रकारचा नाते संबंध नसताना मी त्यामध्ये रिॲक्शन घेतो की तो म्हणजे अन्याय करताना मी सहन करू शकत नव्हतो. पण या सहने मला एक ही शिकवण दिली की माणसाने स्वतः म्हणजे मेहनत घेणे आणि मदतीची भावना ठेवणे आणि कितीही मोठं माणसाकडे कुठलं म्हणजे पद मोठं असलं तरी आपल्याला की आपण चांगलं काम करताना ते पद आपल्याला मोठं आहे का लहान आहे हे म्हणजे कधीच म्हणजे माणसाने हे समजायचं नाही की फक्त काम पण चांगलं करत आहे हे असं मी सरांकडून शिकलो. कारण कितीच वेळा मी येत राहिलो, कधी सर काचूरताना दिसले, कधी भिंता उचलताना दिसले, कधी झाडं लावताना पाणी, तर मला म्हणजे खूप आश्चर्य वाटलं की हे सर एवढं म्हणजे शाळेचा म्हणजे एवढं लोक समजा नीटनेटकेपणा ठेवण्यासाठी कोणीतरी समजा येऊ शकत नाही, पण स्वतः एवढं आपल्याला एवढं पद असताना की आपण शिक्षक आहेत किंवा प्राध्यापक आहेत तरी यांनी कधीच म्हणजे आपलं शाळा फक्त आपलं एक शाळा एक म्हणजे मंदिर आहे हे असं त्यांनी समजून नेहमी शाळेसाठी प्रयत्न केले. आणि ते नेहमी काहीतरी नवीन सांगायचं की आपल्याला हे आणायचं, आपल्याला ते आणायचे. तरी मी त्यांना कधी कुठला म्हणजे असं काही विचारलं नाही किंवा कधी त्यांना काही त्रास दिला नाही. ते तुम्हाला संतोषराव तुम्ही तरी येऊन घेत पहा, कारण उद्या तुम्हाला कोणतरी 4 लोक सांगणार की सरनं काहीतरी असं केलं, काहीतरी नव्हतं तसं केलं, तर तुम्ही चेक करा. तरी माझ्याकडून काहीतरी समजा दोन्ही घरांना म्हणजे बोलताना काही झाली असेल तरी मला म्हणजे माझा शब्द आवडते किंवा मी काहीतरी समजा बोलताना चुकलो असतील तरी दोन्ही सांगून क्षमा करावी. आणि तुमच्याविषयी की काही समजा तुम्ही मला बोललो असेल ते तुमच्याविषयी म्हणजे मला माझ्या मनात काही नाही असं तुम्ही समजून मला माफ करा.